गरीबचा फोन बघा, हा तर फक्त सॅमसंग आहे आणि ह्याच्या पाठी आयफोन. हा 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 गरीब कशा हा म्हणे गरीब. बाय. ऑल द बेस्ट ब्रो. ऑल द बेस्ट. अरे यार शिट. वेल सभी को नमस्ते, जय श्री राम. मी साहिल जामदार तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत करतो. तर काय गणेशोत्सव संपलाय, तर मी म्हणत होतो की यार व्लॉग काय करायचं. तर मी आईला विचारलं की मी काय ब्लॉग करू शकतो आई. तर आई मला म्हणते की आता तुझी एक्झाम्स पण चालू होत आहेत, सो मग थोडं एक्झाम्सचंही तू दाखवू शकतो राईट. तुझ्या एक्झाम्स कशा गेल्या, तुझ्या मित्रांच्या कशा गेल्या, तुम्ही कॉलेजमध्ये काय काय फालतूपणा करता, किंवा मग काय काय तुमचं आयुष्यात नॉर्मली जे काही चालतं तेही तू डॉक्युमेंट करून दाखवू शकतो की. आता विषय असं आहे की आता वाजले सकाळचे 9, मला कॉलेजला पोचायचं होतं 10 वाजता, कारण 10 वाजता माझी एक्झाम आहे. 1च तास उरला, मला नॉर्मली लागतो 1-1.25 तास वगैरे कॉलेजला पोचायला. पण त्यासाठी मी आता गाडी घेऊन जातो दादरला. दादरला पार्क करून मी जाणार बोरिवलीला फास्ट ट्रेनने, कारण तोच एक आता ऑप्शन उरला आहे. आणि कॉटन ग्रीन वरून तर मी जाऊ शकत नाही, म्हणून सो फार सो गुड. आता मला निघावं लागेल थोडं. What an amazing weather today. This is how I like it. I like it. शूटची हालत बघा यार. हे विसर्जन पासून ते म्हणते धुवेन पण काय शे. वेल जसं मी आधी म्हणालेलो की माझ्या एक्झाम्स ज्या आहेत त्या आजपासून आहेत. आज तारीख आहे 9 सप्टेंबर. आधी एक्झाम्स ज्या होत्या त्या माझ्या 1 तारखेपासून होत्या, 1 सप्टेंबरपासून. त्यासाठी मी गावी होतो राईट. तर मी 31ला असंही आमच्या सुट्ट्या जमणार होत्या, म्हणून मी 31ला येणार होतो परत. पण मग मला 28लाच यावं लागलं. मग एक्झाम्स पोस्टपोन झाल्या. ज्या 1ला होत्या त्या 8ला शिफ्ट केल्या. मग काही दिवसापूर्वी असं आलं की 8ला सुट्टी असणार आणि मग 8च्या एक्झाम शेवटी होणार आणि मग 9 पासून एक्झाम स्टार्ट होणार. ऑलमोस्ट 10 वाजले आणि काय लाईन आहे बघा त्या रिक्षासाठी. काय लाईन आहे ही. आय हॅव रीच्ड माय कॉलेजला पोचून झालं आहे. आता वाजलेत ऑलमोस्ट 10 आणि आता मला वाटतं की मी डायरेक्ट तुम्हाला एक्झाम नंतरच भेटेन. लेट्स सी हाऊ द एक्झाम गोज. ॲक्च्युली की अभ्यास तर झाला आहे चांगल्यापैकी, पण काय की ते सबकॉन्शियस माइंडमध्ये ती एक नर्वसनेस असतेच प्रत्येक एक्झाममध्ये. नर्वसनेस मी वाचले एका जागी, ती चांगली नर्वसनेस असते, कारण ती तुम्हाला एक्झाममध्ये अलर्ट ठेवते. आज ॲक्च्युली 2 एक्झाम्स आहेत, म्हणून मला वाटतं की मी आता जातो एक्झाममध्ये आणि मी तुम्हाला एक्झाम नंतर भेटतो. बाय. नंबर ऑफ कन्व्हर्ट नंबर ऑफ कन्व्हर्ट हे काय कंटेन्स लोन कार्ड. हां कार्ड. नंबर ऑफ कन्व्हर्ट कंटेन्स ऑब्लिक आहे ना. कसं गेलं पेपर. कसा गेला पेपर. पेला आपण किरण धावलाय 10 मार्काच्या पेपरला कॉपी घेऊन बसल्यांचा माहिती आहे. बुधवत ना पकडलं काय घेऊ. 10 मार्काच्या पेपरला पण चेक आले. अभिजित म्हणतो तुझे टिप दिया गई इसको. 10 मार्क के लिए कौन करेगा. चलो फिर से उसका ब्लॉगिंग चालू हो गया. कैसा है पेपर. बोल तो कैसे. पेपर का ब्लॉग बना रहे कि कुछ और बना रहे. डेली ब्लॉग नहीं बोल तो कसा गेला पेपर. बोका रे. एक पकडलं ना तुला. आपण करतोच नाही 10 होच की. मोठं काय मस्त.
छोटे मोटे ना छोट्या मोठ्या कामात हात नाही गेला. मैंने आउटसोर्सिंग में क्या लिखा होता है? मैंने लिखा प्रॉपर कोलैबोरेशन. नहीं, कोलैबोरेशन छोड़. मैंने लिखा मैंने आदित्य बिर्ला और बीच बनाने का कोलैबोरेशन. गवर्नमेंट प्रोजेक्ट लाइक नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट. Government starts the bid. Companies bid for it. The highest bidder gets the project. वो अरे वो gets the project. बनानी पड़ती है पहले. In this case, it was Adani. पहले कहानी बनानी पड़ती है. मैंने भी ऐसा किया है. आउटसोर्सिंग क्या मतलब क्या, जैसे कि Amazon अरे. कंपनी को रिक्रूट करता है प्लेटफॉर्म बनाने हाँ, के लिए. अपना third मैंने वही party लिखा से है. काम जैसे ब्रिज करवाना बना रहे है. तो आदित्य बिर्ला के साथ टाइप कर रहे सीमेंट लेने के लिए. अरे सीमेंट छोड़. मैंने कुछ भी लिखा पता है कसं लिहिलं पेपर. कायच लिहिलं माहिती आहे. जस्ट आता 12:45 आमची एक्झाम संपली. हाय जीवन से हाय. 12:45 आमची एक्झाम संपली. आता मस्त एक्झाम गेलाय. आउटसोर्सिंगचा आन्सर काय म्हणजे काय लिहिलं मी म्हटलं दुसऱ्या कंपनीने कॉपी देऊन आपल्या कंपनी. कॉपी नाही रे. आपलं स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी थर्ड पार्टीला द्यायची, कारण ते प्रोफेशनल असतं आणि ते कमी पैशात आणि जास्त प्रॉफिट. हां मग ठीक आहे ना. कसं आहे पेपर न टापाय लावून दे पाहिजे. दिस इज अवंतिका, दिस इज ईशा. व्हेरी नाईस फ्रेंड्स. चांगल्या मुली आहेत. चांगल्या मुली म्हणजे स्वभावाने खूप छान मुली आहेत. दिसायला पण चांगले आहेत. अर्जुन घे ना 2 फ्राईड राईस. पैसे तिला येते 80 रुपयाला येतं ना. 5 जण आहेत आपण. 8 दोन्ही 16 डिवायडेड बाय 5. 3 5 15. 30 रुपये देऊन टाका. नाही 32 रुपये देऊन टाका. कसले 32 रुपये? फ्राईड राईस खायचं आहे ना तुम्हाला. हा 2 पैसे द्या ना. का म्हणून? हे क्यों? मेरी मारती भाई. पहिले का झाड पे नाही उगतंय. क्या लाना है? 001. हा ट्रिपल. अवधूतलं नाव सांगेन तुझं. जाना घे ना एक फ्राईड राईस. कॉलेज का ब्लॉग डालने वाला है. हा ए जाना बोकारे. तुझ्याकडे खूप पैसे आहे मला माहिती आहे. आत्ता तुम्हाला सांगतो की माझ्यासोबत विषय काय झाला. मला भरायचे होते माझी फीज MBAचं, आणि काय की आज सेकंड लास्ट डे, उद्या शेवटचा दिवस आहे, म्हणून मी आजच्या आज ते फीज भरायला गेलो. त्यांनी एकदा सांगितलं की काय म्हणतात फीज कमी करायचं असं प्रोव्हिजन आहे, तर तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन ते सगळं करा. त्या वेबसाईटवर गेलो, सगळं डिटेल्स टाकले वगैरे. मला टाईम OTPचा. OTP भरायला गेलो तर ती साईटच फ्रीज झाली. परत OTPसाठी अप्लाय केलं तर ते म्हणलं की OTP हॅज बीन रिसेंटली सेंड, वी विल सेंड द नेक्स्ट OTP आफ्टर 15 मिनिट्स. म्हटलं ठीक आहे. एकदा झालं. 15 मिनटं थांबलो. 15 मिनटानंतर परत अप्लाय केला तर ते नवीन OTP त्या स्लॉटमध्ये टाकताच येईना. परत वेबसाईटचा इश्यू. सेकंड टाईम परत युअर OTP हॅज बीन रिसेंटली सेंड, वी विल सेंड इट आफ्टर 15 मिनिट्स. म्हटलं परत ठीक आहे. तर परत मी ते OTP टाकायला गेलो आणि परत सेम झालं की OTP विल बी सेंट इन 15 मिनिट्स. आता त्या ऑफिसवाल्यांना सांगितलं की त्या वेबसाईटचं बघायचं. हे जे आहे ते अख्खं आमचं कॉलेज आहे, ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. इन्फ्रास्ट्रक्चर एकदम बेस्ट. हा अख्खा गार्डन एरिया आहे. तिकडे कोपऱ्यामध्ये आम्ही म्हणजे आमचा अख्खा ग्रुप तिकडे अभ्यास वगैरे करतो, आणि जे काही इव्हेंट्स वगैरे जे काही असतात त्याची प्रॅक्टिस वगैरे पण याच एरियात होते. काय मगाशीच मी कॉलेजमधून निघालो. छान म्हणजे 1 तास टाइमपास झाला तिकडे. 15 मिनिटाच्या 4 इन्स्टॉलमेंट्समध्ये माझा त्यांनी छान वेळ खाल्ला त्या वेबसाईटने. काय की चांगला दिवस जात असताना ना काय ना काहीतरी दिवस आणि डोकं खराब करायचं असतं काय ना काहीतरी का कारणाने. माझं आहे बाईक आहे. ते काय इकडच्या वॉचमन काकांना मी बोललेलो काय की आमचं इथं ऑफिससुद्धा आहे. त्यांना काय बोललो मी की मैं यहाँ पे लगा के जाता हूँ, आणि काय की मी खूपदा इथे लावून गेलो आहे. हे काका इथे यायच्या आधीपासून मी इथे बाईक पार्क करत आलो आहे. काय की लास्ट टाईम फक्त एकदा काय झालं की मी
3 दिवस मी गाडी पार्क करून गेलो आणि मग तेव्हापासून ते काका माझ्यासोबत खुन्नसमध्ये आहे की इथे गाडी पार्क करू नका, इथे RTO वाले वगैरे वगैरे येतात. पण आज काय की इधर से कल गाड़ी लगाने का नहीं कि कहीं और जगह पे लगा, गाड़ी कल से कहीं और लगाओ. तसं काय मी हे करणार मोठे. पण काय की घरी येऊन मला ऑलमोस्ट 1 तास झाला. आता उद्याची जी एक्झाम आहे, म्हणजे आमच्या एकाच दिवशी 2 एक्झाम होते, कारण मिड टर्म आहे, 10 मार्काचे पेपर्स आहेत. फिनान्शियल डेरिव्हेटिव्ह अँड सिक्युरिटी अनालिसिस अँड पोर्टफोलिओ मॅनेजमेंट वगैरे असे ते 2 सब्जेक्ट्स आहेत. म्हणून त्याचा अभ्यास पण थोडा मला नीट करावं लागेल. आणि या व्लॉगच्या आधीचा जो व्लॉग आहे, जो विसर्जनवाला व्लॉग आहे, त्याच्यावर तुम्ही एवढं चांगला रिस्पॉन्स दिला आहे. 169 आहे, ठीक आहे. पण नॉर्मली माझ्या बाकीच्या व्हिडिओजमध्ये जे काही व्ह्यूज येतात त्याच्यापेक्षा म्हणजे खूप चांगला प्रतिसाद आला. कारण नॉर्मली जे काय येतात ते 85, 68, 97 येतात, पण या व्हिडिओवरती 169 येणार आहेत. म्हणून थँक्यू सो मच. आणि मला वाटतं की हा व्लॉग आता इथेच एंड करायला पाहिजे आपण. मला काही आयडिया नाही की हा व्लॉग कसा टर्न आउट झाला आहे, पण जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करू शकता, तुम्ही शेअर करू शकता, तुम्ही सबस्क्राईब करू शकता. मी असंच काही ना काहीतरी वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करतच राहीन. अँड येस, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय. काय दादर जागा आहे? अरे यार 2 मिनिटं काय बोलायला गेलो, काय बोलायला पण भेटत नाही.